हॅलो अँड वेलकम एव्हरीवन. जनरल ॲग्रिकल्चरच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. बघा, आपण पीवायक्यू सिरीज स्टार्ट केली होती. कोणती पीवायक्यू सिरीज? तर AFO मेन्सची 2009चे क्वेश्चन जे आहे आपण अनालिसिस स्टार्ट केलं होतं. आज आपण त्याचं सेकंड लेक्चर जे आहे ते कंटिन्यू करूया. ओके, बघा, फर्स्ट क्वेश्चन आहे, स्मॉल फार्मर ओन लँड 1 हेक्टर टू डॅश डॅश हेक्टर. ओके, आपल्याला क्वेश्चन कशावरती आलेला आहे की क्लासिफिकेशन ऑफ लँड होल्डिंग. क्लासिफिकेशन ऑफ लँड होल्डिंग. ओके, लँड होल्डिंग नुसार इंडियामध्ये फार्मरचे काय करतात, वेगवेगळे टाईप पडतात. ते आपल्याला याच्यामध्ये ते आपल्याला यामध्ये विचारलेलं आहे. तर बघा, फार्मरची जी कॅटेगरी आहे आणि लँड होल्डिंग हेक्टर. जर समजा एखाद्या फार्मरकडे मोर दॅन 10 हेक्टर जर लँड असेल, मोर दॅन 10 हेक्टर म्हणजे किती, 25 एकरापेक्षा जास्त जर लँड असेल, त्याला आपण काय म्हणतो, लार्ज फार्मर म्हणतो. ओके, 4 ते 10 पर्यंत असेल त्याला आपण मीडियम फार्मर म्हणतो. 2 ते 4 हेक्टर पर्यंत जे फार्मर बिलॉंग करतात त्याला आपण सेमी मीडियम म्हणतो. त्यानंतर 1 to 2 त्याला काय म्हणतो, पण स्मॉल, ओके, स्मॉल फार्मर म्हणत असतो. ओके, तर ते क्वेश्चन मध्ये सुद्धा आपल्याला काय विचारलेलं आहे की स्मॉल फार्मर ओन लँड 1 हेक्टर टू 2 हेक्टर. 1 हेक्टर टू 2 हेक्टर. करेक्ट आन्सर काय आपलं? ऑप्शन ए. ओके, 0 to 1 जे आहे त्याला काय म्हणतो, आपण मार्जिनल फार्मर असं म्हणत असतो. ओके, सेकंड क्वेश्चन आहे बघा, व्हर्टिसोल ऑर्डर सॉइल इज फाउंड मॅक्झिमम इन विच स्टेट. टोटल आपल्या ऑर्डर किती आहे? 12 ऑर्डर, आणि ते डिस्ट्रीब्यूट झालेले आहेत पूर्ण कंट्रीमध्ये, पूर्ण इंडियामध्ये. किती आहेत? 12 सॉइल ऑर्डर आहेत. त्यामध्ये आपल्याला विचारलेलं आहे की व्हर्टिसोल सॉइल जी आहे ती कोणत्या स्टेटमध्ये आपल्याला पाहायला मिळते. ओके, एक व्हर्टिसोल सॉइल बद्दल आपण एक डिटेल जाणून घेऊया. बघा, व्हर्टिसोल सॉइल म्हणजे काय? तर व्हर्टिकल सॉइलला आपण ब्लॅक सॉइल किंवा रेगुर सॉइल सुद्धा म्हणतो. याला काय म्हणतो, पण ब्लॅक सॉइल किंवा रेगुर सॉइल सुद्धा म्हणत असतो. ही जी आहे ती बनलेली कशापासून असते? तर डेव्हलप फ्रॉम बेसाल्टिक रॉक. बेसाल्टिक रॉक जो आहे, बेसाल्ट रॉकचं काय झालं होतं, काय झाला होता, पूर्ण लावारस फैलला होता. कुठं? कोणत्या एरियामध्ये? जनरली जो आपला वेस्टर्न घाट म्हणजे महाराष्ट्राचा जो एरिया आहे त्यामध्ये आपल्याला बेसाल्टिक रॉक पाहायला मिळतो, ज्यापासून काय डेव्हलप झाली आहे? व्हर्टिसोल सॉइल डेव्हलप झाली आहे, ब्लॅक सॉइल. त्याच्यामध्ये काय असते? स्वेलिंग अँड श्रिंकेज प्रॉपर्टी. स्वेलिंग अँड श्रिंकेज प्रॉपर्टी म्हणजे काय की जेव्हा पर्टिक्युलर आपली जर समजा त्याच्यामध्ये आपण जर, आता ही पर्टिक्युलर आपली सॉईल आहे. ओके, कोणती सॉईल आहे? व्हर्टिसोल सॉईल किंवा आपली ब्लॅक कॉटन सॉईल आहे. यामध्ये जर समजा पाणी पाणी जर यावरती पडलं तर ते काय होते? एकदम स्वेल होऊन जाते. ओके, आणि इव्हॅपोरेशन जर झालं, इव्हॅपोरेशन झालं त्यानंतर काय होते? ते श्रिंक होते. ओके, म्हणून त्याला म्हणतात स्वेलिंग अँड श्रिंकेज प्रॉपर्टी. याच्यामध्ये कोणतं मिनरल असतं? यावरती सुद्धा क्वेश्चन येऊ शकतो. तर कोणतं मिनरल असतं? मॉन्टोमोरिलोनाइट. कोणतं मिनरल असतं? मॉन्टोमोरिलोनाइट क्ले मिनरल. ओके, आणि क्ले जर आपण विचार केला तर याच्यामध्ये 30 to 80% काय क्लेचं प्रमाण आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतं. ओके, then it covers 74 million hectare area of the total area of the country. Okay, 74 million हेक्टर जेवढा आपला एरिया आहे, किती आहे? 328 मिलियन हेक्टर जो एरिया आहे त्यापैकी 74 मिलियन हेक्टर कशाने कव्हर आहे? तर व्हर्टिसोल सॉइलनी कव्हर आहे. याला सेकंड लार्जेस्ट ग्रुप. फर्स्ट लार्जेस्ट कोणता आहे? तर अल्फिसॉल सॉइल. ओके, अल्फिसॉल सॉइल, जे की बँक रिव्हरच्या साईडला आपल्याला पाहायला मिळते. ओके, आणि आपल्याला क्वेश्चन मध्ये विचारलं आहे की कोणत्या स्टेटमध्ये मॅक्झिमम आहे? तर बघा, बेसाल्टिक रॉक जो आहे तो मॅक्झिमम कुठं आहे? महाराष्ट्रामध्ये. आणि आपल्याला ब्लॅक कॉटन सॉइल सगळ्यात जास्त पाहायला कुठं मिळते? तर महाराष्ट्रामध्ये. आपलं करेक्ट आन्सर काय आहे? ऑप्शन बी. वाईल जे आपले बाकीचे क्वेश्चन आहे, बाकीचे ऑप्शन आहे, जसे की गुजरातला कोणती सॉइल पाहायला मिळते? तर साल्ट अफेक्टेड सॉइल जे आहे, साल्ट अफेक्टेड सॉइल जे आहे ते आपल्याला जास्तीत जास्त कुठं पाहायला मिळते? तर गुजरातमध्ये. कुठं पाहायला मिळते? गुजरातमध्ये. ओके, महाराष्ट्रामध्ये तर व्हर्टिसोल सॉइल, ब्लॅक कॉटन सॉइल. देन आहे तामिळनाडू. तामिळनाडूमध्ये आपल्याला रेड अँड, तामिळनाडू आणि कर्नाटकामध्ये आपल्याला रेड अँड लॅटरेटिक सॉइल. ओके, रेड आणि लॅटरेटिक सॉइल जी आहे ती आपल्याला कुठं पाहायला मिळते? तामिळनाडू आणि कर्नाटकामध्ये. आणि राजस्थानचा जर विचार केला तर राजस्थानमध्ये काय? डेझर्ट सॉइल.
काय म्हणतो आपण त्याला, डेझर्ट सॉइल, किंवा त्याला आणखी नाव आपण काय म्हणू शकतो तर अरीड सॉइल. ओके, अरीड सॉइल जी आहे ती कुठे पाहायला मिळते, राजस्थानमध्ये पाहायला मिळते. आपला करेक्ट आन्सर काय आहे, ऑप्शन बी, महाराष्ट्र. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, व्हाईट मस्टर्डाइन डिसीज इज रिलेटेड टू. बघा आपण सिल्क वर्म वरती जे आहे आपली ऍग्रिकल्चर असिस्टंटची जी सिरीज आहे त्यामध्ये आपण सिल्क वर्म डिसीज बघितली होती. त्यामध्ये आपण बघितलं होतं की मस्टर्डाइन सिम्पटम हे सिल्क वर्म मध्ये कशामध्ये येतात, सिल्कवर्म मध्ये येतात. ओके, मस्करडाइन, व्हाईट मस्करडाइन डिसीज हा रिलेटेड विचारलेला आहे आपल्याला, आणि हा रिलेटेड कशाशी आहे तर सिल्कवर्मशी आहे. करेक्ट आन्सर काय आपलं, ऑप्शन बी. तर आता आपण बघू की सिल्कवर्म मध्ये आणखी म्हणजे पॉसिबिलिटी आहे ना की यावरती आणखी क्वेश्चन येऊ शकतो. तर सिल्कवर्म एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू इम्पॉर्टंट आहे, म्हणजे एएफओ पॉईंट ऑफ व्ह्यू आपण जर बघितलं तर बेनिफिशियल इन्सेक्ट काय आहेत, मेजर कोर्स आहे. ओके, यावरती आपल्याला क्वेश्चन दिसून येतो. तर सिल्कवर्म वरती डिसीज कोणते कोणते येतात तर बघा, फंगल डिसीज, सगळ्यात आधी फंगल डिसीज जे की आपल्याला एक्झाम मध्ये विचारलेलं आहे. तर त्याच्यामध्ये येतं व्हाईट मस्कराइन, देन येतं ग्रीन मस्कराइन आणि येलो मस्कराइन. हे काय आहेत, फंगल डिसीज, कशाचे, सिल्कवर्मचे. देन येते बॅक्टेरियल डिसीज. ओके, बॅक्टेरियल डिसीज कोणता आहे, फ्लॅचेरी. फ्लॅचेरी डिसीज जो की फॉल स्मेल देतो. ओके, फॉल स्मेल प्रोड्यूस करतो. बॅक्टेरियल कोणता आहे, ओके, एफ बॅक्टेरियल. बेस्ट फ्रेंड फॉर एव्हर, BFF असं लक्षात ठेवलं चालते. बॅक्टेरियल ज्याला की आपण फ्लॅचेरी डिसीज म्हणतो, आणि तो काय करतो, फोल स्मेल जे आहे ते इमिट करत असतो. ओके, आणि त्याची जी लार्वी आहे ती कशी बनते, एकदम फ्लॅसिड लार्वी बनते. ओके, कशी लार्वी बनते, फ्लॅसिड लार्वी. आपण आधी लिहून घेऊ, फंगल डिसीज, फंगल मध्ये मस्कराइन मध्ये व्हाईट, येलो आणि ग्रीन. ओके, ते झाल्याच्या नंतर येतो बॅक्टेरियल डिसीज. बॅक्टेरियल डिसीज मध्ये येतो त्याला आपण फ्लॅचेरी म्हणतो. काय म्हणतो, फ्लॅचेरी म्हणतो. फ्लॅचेरी जे की फ्लॅसिड होते, लार्वी कशी होते, फ्लॅसिड होते एकदम, आणि फॉल स्मेल एमिट करते. ओके, देन येतो फंगल, बॅक्टेरियल, देन येतो व्हायरल डिसीज. व्हायरलला आपण काय म्हणतो, ग्रासेरी. ओके, ग्रासेरी, व्हायरल डिसीज ग्रासेरी. त्यानंतर येतो आपलं याच्यामुळे काय म्हणते त्याला, प्रोटोझुआमुळे होणारा डिसीज, प्रोटोझुआ. एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू फार इम्पॉर्टंट आहे प्रोटोझुआ. ओके, जे की लार्वल स्टेजला येतो, आणि याच्यामध्ये ट्रान्सोव्हॅरियल ट्रान्सफॉर्मेशन असते. ट्रान्सोव्हॅरियल ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे काय की जर समजा मॉथ मध्ये जर समजा प्रोटोझुअल हा डिसीज आहे, तर मॉथ जे एग लेइंग करेल त्या एग लेइंग मध्ये सुद्धा काय होते, प्रोटोझुअल डिसीज त्याच्यामध्ये कॅरीड आउट होतो, म्हणून त्याला म्हणतो आपण ट्रान्सोव्हॅरियल ट्रान्समिशन, जे की आपल्याला पाहायला मिळते प्रोटोझुअल डिसीज, ज्याला आपण म्हणतो पेब्राइन. काय म्हणतो आपण त्याला, पेब्राइन. कधी कधी तुम्हाला स्पोरोझुआ सुद्धा दिसेल. ओके, प्रोटोझुआ किंवा स्पोरोझुआ जे ऑप्शन दिसेल तर आपल्याला स्पोरोझुआ सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. ओके, नेक्स्ट बघूया, आफेड इज रिस्पॉन्सिबल फॉर विच डिसीज इन टोबॅको. आणि ऑप्शन आहे बघा, ए टोबॅको मोझॅक व्हायरस डिसीज, बी टोबॅको लीफ कर्ल डिसीज, सी टोबॅको विल्ट, डी कुकुंबर मोझॅक व्हायरस, आणि ई नन ऑफ दी अबो. तर बघा, जे डिसीज ट्रान्समिशन आहे, डिसीज ट्रान्समिशन मध्ये वेक्टर जे आपले होमोप्टेरन आहेत, होमोप्टेरन म्हणजे काय की ज्याच्यामध्ये आफिड, जासिड, व्हाईट फ्लाय येतात, हे काय करतात, हे होमोप्टेरन ऍज अ वेक्टर म्हणून काम करत असतात. ते काय करतात की एका प्लांट वरून दुसऱ्या प्लांट वरती, अनदर प्लांट वरती डिसीज कॅरी आउट करण्याचं काम जे आहे ते करत असतात. पण जनरली होमोप्टेरन जे आहेत ते करत असतात. होमोप्टेरन किती, पूर्ण जे आता 100% जर आपण वेक्टर बघितले तर त्याच्यामधले 60 to 80% जे आहे ते ऍज अ वेक्टर म्हणून कोण काम करतं, होमोप्टेरन काम करत असतात, ज्याच्यामध्ये आफिड, जासिड, व्हाईट फ्लाय वगैरे येत असतात. या 60 to 80% मधून 55% जे आहे त्याचं जे वेक्टर ट्रान्समिशनचं काम कोण करत असतं, ओनली आफिड. कोण करत असतं तर एकटा आफिड जे आहे ते 55% जे काही डिसीज आहेत किंवा ऍज अ व्हायरल वेक्टर म्हणून जो आहे तो कोण काम करत असतं तर आफिड काम करत असतं.
हे तुम्हाला सांगायचं कारण काय तर बघा, कारण मोस्ट ऑफ दी केसेसमध्ये काय होते की आपल्याला वेक्टर विचारतात आणि आपण कन्फ्यूज होऊन जातो. तर त्याच्यामध्ये जनरली जो क्वेश्चन येईल तो त्याच्यामध्ये AFID जे आहे हा मेजर रोल प्ले करेल. ओके, AFID काय आहे? मेजर रोल प्ले करेल. का बरं? कारण की आता टोबॅको मोझॅक व्हायरस जे आहे, जे काही मोझॅक आहेत, मोस्ट ऑफ दी मोझॅक व्हायरस जे आहेत, मोझॅक व्हायरस कोण ट्रान्समिट करतं? तर मायझस पर्सिकी. कोण करतं? मायझस पर्सिकी नावाचा AFID जो आहे तो ट्रान्समिट करत असतो. देन लीफ कर्ल जर तुम्ही बघितले तर लीफ कर्ल जनरली कोण करते? तर व्हाईट फ्लाय करते. ओके, टोबॅको विल्ट जनरली आपल्याला पाहायला एवढा मिळत नाही. बॅक्टेरियल डिसीज आहे. ओके, लीफ कर्ल कोण ट्रान्समिट करत असतं? तर व्हाईट फ्लाय करत असते. कुकुंबर मोझॅक जो आहे हा AFID ट्रान्समिट करत असतो. कोणता? AFID, AFIS गॉसिप आहे ज्याला आपण म्हणतो, किंवा मायझस पर्सिकी. आपण जेव्हा दोन्ही जे आहेत AFID गॉसिपी आणि मायझस पर्सिकी काय करत असतात? कुकुंबर मोझॅक व्हायरस जो आहे तो ट्रान्समिट करत असतात. ओके, आणि टोबॅको मोझॅक जनरली मोझॅक जे आहे मायझस पर्सिकी करतात, पण टोबॅको मोझॅक जो आहे हा कुणा थ्रू ट्रान्समिट होत असतो? तर व्हाईट फ्लाय थ्रू ट्रान्समिट होत असतो. लीफ कर्ल सगळे व्हाईट फ्लाय ट्रान्समिट करते. एक्सेप्शन काय आहे की चिली लीफ कर्ल. चिली लीफ कर्ल कोण ट्रान्समिट करतं? तर थ्रिप्स ट्रान्समिट करतात. ओके, हे जे आहे आपल्याला एक्सेप्शन याच्यामध्ये लक्षात ठेवायचे आहेत. आणि जनरल जे आहे ते तुम्हाला सांगितलं की मोझॅक म्हटलं म्हणजे AFID येतो, पण त्याला एक्सेप्शन आहेत की काही मोझॅक जे आहे ते व्हाईट फ्लाय ट्रान्समिट करत असते. ओके, इथे आपलं करेक्ट आन्सर काय आहे? ऑप्शन डी, कुकुंबर मोझॅक व्हायरस. ओके, देन नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, इन विच प्लांटिंग सिस्टीम 4 प्लांट्स आर प्लांटेड इन अ स्क्वेअर इन विच प्लांट टू प्लांट अँड रो टू रो, इथं ग्रो झालाय सॉरी, रो टू रो डिस्टन्स इज सेम अँड प्लांट आर प्लांटेड इन अ राईट अँगल टू इच अदर, तेव्हा त्याला आपण काय म्हणायचं? तर बघा आपण एक डायग्रामच्या मदतीने समजून घेऊया. तर बघा आता इथं 3 पाहिजे, सॉरी. यामध्ये काय सांगितलेलं आहे आपल्याला की 4 प्लांट आहेत. 4 प्लांट काय केले आहेत? 4 प्लांट केले आहेत ज्याच्यामधलं प्लांट टू प्लांट आणि रो टू रो डिस्टन्स काय आहे? मेंटेन केलेलं आहे. प्लांट टू प्लांट, सॉरी, प्लांट टू प्लांट आणि रो टू रो जे डिस्टन्स आहे ते एक मेंटेन केलं आहे. तर आपण बघितलं की स्क्वेअर जो असतो, स्क्वेअरच्या चारही बाजू काय असतात? इक्वल असतात. ओके, स्क्वेअरच्या चारही बाजू काय इक्वल असतात. सेम तेच मॅथचं थेरम इथं लावायचं की जे स्क्वेअर सिस्टीम असते त्याच्यामध्ये प्लांट टू प्लांट आणि रो टू रो डिस्टन्स काय असते? सेम असते. ओके, त्याला काय म्हणतो आपण? स्क्वेअर सिस्टीम म्हणतो. त्याला काय म्हणतो आपण? स्क्वेअर सिस्टीम. ओके, आणि आपलं करेक्ट आन्सर सुद्धा हेच आहे, काय? स्क्वेअर. पण आता आपल्याला बाकीचे जे आहेत, जसं की आता फर्स्ट याच्यामध्ये काय दिलं आहे? ट्रायंग्युलर सिस्टीम. आता बघा ट्रायंग्युलर प्लांटिंग मध्ये काय होतं की ह्या 2 मेन रो जे आहे, ह्या 2 मेन रो कन्सिडर केल्या जातात. ओके, डायग्राम दिसते सर्वांना बघा. यामध्ये ह्या 2 रो जे आहे मेन गृहीत धरल्या जातात. आता याच्यामध्ये जे आहे प्लांट टू रो, जे आपलं प्लांट टू प्लांट डिस्टन्स आहे ते मेंटेन केलं जातं. पण त्याच्यामधली जी मिडलची रो आहे, कोणती? मिडलची रो आहे, त्यामध्ये जे आहे त्यामध्ये प्लांट टू प्लांट डिस्टन्स जे आहे ते मेंटेन होत नाही. ओके, प्लांट टू सॉरी रो टू रो डिस्टन्स जे आहे ते मेंटेन होत नाही. त्यामध्ये काय करतात? ॲज अ फिलर क्रॉप म्हणून आपण जेव्हा लावत असतो तेव्हा ट्रायंग्युलर सिस्टीम जी आहे ती यूज होत असते. म्हणजे याच्यामध्ये काय की हे जे 2 मेन लाईन आहेत यामध्ये एक मिडल लाईन टाकून, लाईन टाकून त्याने ट्रायंगल फॉर्म केला पाहिजे, अशी प्लांटिंग करत असतात, ज्याला काय म्हणतो आपण? ट्रायंग्युलर प्लांटिंग असं म्हणतो. ओके, देन येतो स्क्वेअर प्लांटिंग. स्क्वेअर जिओमेट्री तर आपण बघितली की जशी आपली जिओमेट्री आहे सेम तसं स्क्वेअर, ज्याच्यामध्ये प्लांट टू प्लांट आणि रो टू रो डिस्टन्स मेंटेन होतं. देन रेक्टँग्युलरचं आपण काय बघितलेलं आहे की त्याच्या म्हणजे ऍडजस्टंट साइड ज्या आहेत त्या काय असतात? इक्वल असतात. एक्झॅक्टली याच्यामध्ये तेच प्रिन्सिपल अप्लाय होतं की जे हे प्लांट टू प्लांट डिस्टन्स आहे हे क्वाईट लार्ज असतं. ओके, क्वाईट लार्ज असतं प्लांट टू प्लांट, आणि जे रो टू रो डिस्टन्स आहे त्याच्यामध्ये थोडासा डिफरन्स येतो. ओके, त्याच्यामध्ये डिफरन्स येतो, जसं की हे जर 2 मीटर अंतर असेल तर हे 4 आहे. ओके, हे काय रेक्टँग्युलर मध्ये येतं. हे कशामध्ये येतं? तर रेक्टँग्युलर सिस्टीम. आता क्विनक्स किंवा आपण याला काय म्हणतो? डायगोनल सुद्धा म्हणतो. डायगोनल म्हणजे काय की बघा हे स्क्वेअर जे आहे याच्यामध्ये जे आहे याच्यामध्ये आपलं HDP, हाय डेन्सिटी प्लांटिंगसाठी क्विनक्स किंवा डायगोनल सिस्टीम यूज केल्या जाते. ओके, जे प्लांट आहेत ते प्लांट कसे असतात? डायगोनली काय केलं जातं? त्यांची प्लांटिंग केल्या जाते. ओके,
आणि याच्यामध्ये आता हेक्झॅगोनल जे आहे, हेक्झॅगोनल मध्ये स्क्वेअर पेक्षा 15% प्लांट काय होतात, एक्स्ट्रा ग्रो केल्या जातात. ओके, करेक्ट आन्सर काय आपलं ऑप्शन ई, स्क्वेअर सिस्टीम. द नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, आफ्टर शीट इरोजन मायन्यूट फिंगर लाईक स्ट्रक्चर काय, आफ्टर शीट इरोजन मायनर फिंगर लाईक स्ट्रक्चर फ्रॉम इफ, जर आपण जर आपण केअर जर नाही घेतली तर शीट इरोजन नंतर जे काही फिंगर लाईक स्ट्रक्चर फॉर्म होतात त्याला आपण काय म्हणतो. ऑप्शन ए गल्ली, गल्ली म्हणजे काय सरळ रोड तयार होतो. ऑप्शन बी सुद्धा तेच आहे. बी आहे शीट, शीट इरोजन नंतर विचारलेलं आहे म्हणजे हे तर ऑप्शन होणारच नाही. ऑप्शन डी काय आहे, रील इरोजन, आणि डी काय आहे, रॅव्हेराइन. रॅव्हेराइन म्हणजे काय सरळ रिव्हर सारखे रिव्हर फॉर्मेशन होत असतं. तर शीट नंतर कोणतं येतं, तर सरळ सरळ हा काय आहे, रील इरोजन होत असतं. ओके, शीट नंतर कोणतं, रील इरोजन होत असतं. म्हणून आपला करेक्ट आन्सर काय आहे, ऑप्शन डी. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा, अबाउट हनी बी अँड बी कॉलनी विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट करेक्ट. आता आपल्याला एक एक ऑप्शन जे आहे थरोली रीड करावं लागेल आणि बघावं लागेल की कोणतं ऑप्शन काय आहे, इनकरेक्ट आहे म्हणजे नॉट करेक्ट आहे. आता बघा, ऑप्शन ए आहे स्वॉर्मिंग इज अ नॅचरल प्रोसेस. बघा स्वॉर्मिंग तुम्ही नाव ऐकलं असेल, स्वॉर्मिंग आणि दुसरं काय तो ॲब्स्कॉन्डिंग. स्वॉर्मिंग आणि ॲब्स्कॉन्डिंग हे काय आहेत, तर नॅचरल प्रोसेस आहेत. याच्यामध्ये कोणती आर्टिफिशियल किंवा याच्यामध्ये मॅनचं इन्व्हॉल्वमेंट काही नसतं. हे डिपेंड करतं पर्टिक्युलर जी हनीबी कास्ट आहे. ओके, हनीबी कास्ट आहे, हनीबी कास्ट पेक्षा आपण त्याला म्हणू, सॉरी, हनी बीची जी स्पीसीज आहे, स्पीसीज टू स्पीसीज काय होतं, व्हॅरी होतं. काय स्वॉर्मिंग आणि ॲब्स्कॉन्डिंग हे व्हॅरी होतं. याच्यावरून आपण असं नाही म्हणायचं की ते नॅचरल प्रोसेस नाहीये म्हणून. ते स्पीसीज टू स्पीसीज व्हॅरी होतं. कोणाची ॲबिलिटी म्हणजे त्याचे मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर किंवा त्याला आपण म्हणू की जी इनबिल्ड कॅपॅसिटी आहे कोणती, स्वॉर्मिंग आणि ॲब्स्कॉन्डिंग. स्वॉर्मिंग म्हणजे काय की आता पर्टिक्युलर हे हाईव आहे, या हाईव मधली पार्ट ऑफ अ कॉलनी, काय पार्ट ऑफ अ कॉलनी काय करते, दुसरीकडे शिफ्ट होते. कशासाठी, की इथं जर समजा तर त्याच्यामध्ये काय असतं की याच्यामध्ये ही जर समजा अफेक्टेड झाली, जर आता डिसीज याच्यामध्ये खूपच डिसीजचं प्रमाण वाढलं किंवा इथं डर्थ पिरियड चालू आहे, काय आहे की इथं वर्कर बीला जर पोलनचा सोर्स किंवा हनीचा सोर्स जर सापडत नाही आहे किंवा इथे त्यांना डेंजर दिसला काही, तर ते काय करतात, पार्ट ऑफ कॉलनी काय करतात, मायग्रेट करतात जिथं पोलनचा सोर्स अबंडंट प्रमाणात आहे, जिथं डिसीज इन्सेक्ट पेस्ट जे आहे त्यांचा त्याला डेंजर नाही आहे. ओके, आर्टिफिशियल मीन्स म्हणजे माणसांचा धोका किंवा मग इन्सेक्टिसाइड वगैरे जास्त फवारणं चालू आहे असं जर त्यांना आढळलं तर ते काय करतात, पार्ट ऑफ कॉलनी मायग्रेट करतात. किंवा एखाद्या वेळेस काय होतं की याच्यामध्ये पॉप्युलेशन हाय होऊन जाते, पॉप्युलेशन जास्त झालं की सुद्धा काय करतात, ते पार्ट ऑफ कॉलनी जे आहे ते शिफ्ट करतात. त्याला काय म्हणतात, तर त्याला म्हणतात स्वार्मिंग. ओके, स्वार्मिंग. देन सेकंड येतो ॲब्स्कॉन्डिंग. दुसरं काय येतो, ॲब्स्कॉन्डिंग. ॲब्स्कॉन्डिंग म्हणजे काय, की टोटल पॉप्युलेशन जे आहे त्याच्यामध्ये कॉलनी वगैरे काही नाही, त्याच्यामध्ये पूर्ण होल जी कॉलनी आहे ते काय होते, ते पुढं सोडून जातात. ओके, ते हाईव काय आहे ते सोडून जातात, मायग्रेट होतात, टोटल मायग्रेशन त्याला काय म्हणतो आपण, ॲब्स्कॉन्डिंग. तर ही काय आहे, एक नॅचरल प्रोसेस आहे. ऑप्शन बी बघा, अनफर्टिलाइज एग बिकम वर्कर बी. तर बघा त्याच्यामध्ये कास्ट डिटर्मिनेशन हा खूप मोठा इफेक्टिव्ह म्हणू आपण त्याला. कास्ट डिटर्मिनेशन कसं होतं, तर जी क्वीन आहे, क्वीन काय असते, क्वीन असते मदर ऑफ ऑल बीज. ओके, क्वीन एकटीच जिच्यामध्ये कॅपॅसिटी आहे ती काय करू शकते, एग लेइंग करू शकते. ती काय करू शकते, एग लेइंग करू शकते. आपण काय म्हणू, मदर ऑफ ऑल हनी बी. ओके, ऑल हनी बी और ऑल वर्कर बी. तर याच्यामध्ये कास्ट डिटर्मिनेशन कसं होत असतं, जेव्हा क्वीन जी आहे अनफर्टिलाइज्ड एग प्रोड्यूस करते, तेव्हा कशाचं फॉर्मेशन होतं, ड्रोनचं, म्हणजे कशाचं, मेल फॉर्मेशन होतं. त्यानंतर फर्टिलाइज्ड एग पासून जे आहे, फर्टिलाइज्ड एग पासून क्वीन आणि वर्कर बी तयार होत असतात. ओके, आता कास्ट डिटर्मिनेशन. ओके, याच्यामध्ये येतं अनफर्टिलाइज आणि फर्टिलाइज्ड. अनफर्टिलाइजनी काय होतो, अनफर्टिलाइजनी ड्रोन, ज्याला मेल म्हणतो. ओके, मेल हा काय असतो, अनफर्टिलाइज्ड असतो. अनफर्टिलाइज्ड आणि फर्टिलाइज्ड जे असतात ते
क्वीन असते त्याच्यानंतर वर्कर हनीबी. आता वर्कर जे आहेत जनरली स्टराईल असतात. जे क्वीन मधलं क्वीन सबस्टन्स जे मॅन्डिब्युलर ग्लँडनी सिक्रीट होतं ती काय करते, या वर्करला स्टराईल करण्याचं काम करत असते. म्हणजे काय की तिचं प्रेझेन्स, ती आणखी प्रेझेंट आहे. दुसरी कोणती जी वर्कर बी आहे तिला काय त्या वर्कर बीला कन्वर्ट करू नका, ही जे आहे ती क्वीन सबस्टन्स सांगत असतो. आता काय फर्टिलाइज्ड एग, आणि आपल्याला काय विचारलंय की अनफर्टिलाइज एग बिकम वर्कर बी. तर अनफर्टिलाइज्ड एग हे जनरली काय बनत असतात, तर ड्रोन बनत असतात. ओके, आता ऑप्शन सी आहे बघा. आता करेक्ट आन्सर तर आपला ऑप्शन बी आहे, कारण की इथंच आपल्याला काय विचारलेलं आहे, नॉट करेक्ट. पण आपण ऑप्शन बघून घेऊ. काय आहे, वॅक्स मॉथ अटॅक इन लार्वल स्टेज अँड अडल्ट स्टेज. वॅक्स मॉथ जो आहे, ओके, गॅलेरिया मेलोनेला जो आहे तो लार्वी अँड अडल्ट स्टेजला काय करत असतो, अटॅक करत असतो. याचं काय आहे, वॅक्स स्पीकिंग मोस्ट ऑफ दी प्रमाणात जे आहे वॅक्स वरती हा फीड करत असतो. त्याच्यानंतर वॅक्स मॉथ दोन आहेत, ग्रेटर वॅक्स मॉथ जो आहे लार्वल अँड अडल्ट स्टेजला अटॅक करून काय करतो, वॅक्स पीक करत असतो. त्यानंतर जो लेसर वॅक्स मॉथ आहे ॲचरॅन्टिया ग्रिसेला, हा करत असतो, जे हनी आहे ते ड्रिंक करत असतो. ओके, याच्यामध्ये बघा की क्वीन वर्कर ड्रोन आर डिफरंट. येस, दे आर डिफरंट. ते वर्किंग मेकॅनिझम सुद्धा डिफरन्स आहे. त्यांना जर आपण जेनेटिकली सुद्धा बघितलं तर ते काय आहेत, डिफरंट आहेत. अनफर्टिलाइज्ड पासून कोण बनतं, ड्रोन किंवा मेल बनतात. फर्टिलाइज पासून क्वीन किंवा वर्कर बनते. ड्रोनचं काम काय असतं, फक्त क्वीनची काय करायचं, मेटिंग करायची आणि टेम्परेचर मेंटेन ठेवायचं. वर्करचं काम काय आहे, जे ग्रूमिंग, जे काही वर्किंग ऍक्टिव्हिटीज आहेत, आउटडोर इंडोर ऍक्टिव्हिटीज जे आहे ते वर्कर परफॉर्म करत असते. आणि क्वीनचं काम काय आहे, फक्त एग लेईंग करणं. म्हणून ते काय आहेत, मॉर्फॉलॉजिकली, जेनेटिकली आणि त्याच्या वर्किंग मेकॅनिझम सुद्धा काय आहेत, वेगवेगळे म्हणजे डिफरंट आहेत. देन रॉयल जेली अँड बी वेनम आर द प्रोडक्ट ऑफ बीज. येस, करेक्ट. रॉयल जेली, बी वेनम, त्याच्यानंतर बी वॅक्स असेल, बी वेनम असेल, रॉयल जेली असेल, हे काय आहेत, बाय प्रोडक्ट आहेत. कशाचे, बीचे. सेरुमेन सुद्धा तुम्हाला, आता स्टिंगलेस बी जी आहे, ओके, ट्रायगोना इरिडिपेनिस, त्याच्यामध्ये आपण सेरुमेन जे आपण वापरतो, जे की अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टी देते, ते सुद्धा काय आहेत, बाय प्रोडक्ट आहेत बीचे. पण जर समजा तुम्हाला प्रोपोलिस हे जर दिसलं याच्यामध्ये, तर हे चुकीचं आहे. ओके, यासाठीच मी ऑप्शन जे आहे ते रीड केले, कारण बरेचशे जणांचं कन्फ्युजन आहे की जो प्रोपोलिस आहे, प्रोपोलिस काय म्हणणं आहे त्यांचं, की प्रोपोलिस हा काय आहे, बाय प्रोडक्ट आहे हनीबीचा. तर बिलकुल नाही. प्रोपोलिस जे आहे, वर्कर हनीबी हे कलेक्ट करत असतात. कुठून कलेक्ट करतात, तर जे काही ट्रीजचा एक्झुडेट्स असतात, ट्रीजचे एक्झुडेट्स आहेत, एक्झुडेट्स किंवा गमी मटेरियल आहे, त्यामधून ते काय करत असतात, प्रोपोलिस कलेक्ट करत असतात. ओके, कन्फ्युज व्हायचं नाही. ओके, वळूया नेक्स्ट क्वेश्चन कडे. इथे आपला करेक्ट आन्सर काय आहे, ऑप्शन बी. देन नेक्स्ट क्वेश्चन बघा. Gawa paste which deposit the egg on soft skin of ripening fruit on hatching maggot. बघा, इथंच आपल्याला समजलं हॅचिंग मॅगट. आता AFO मध्ये जनरली काय होतं की क्वेश्चन हा लेंदी असतो. ओके, क्वेश्चन हा लेंदी असतो, आणि तुम्ही जर बघितलं की मोस्ट ऑफ द क्वेश्चन मध्ये आन्सर आपल्याला तिथंच सापडतं. आता मॅगट ही जनरली कशामध्ये असते, तर ज्या डिप्टेरन ऑर्डर आहे, ज्याला आपण डिप्टेरन ऑर्डर मध्ये कोण येतं, हाऊस फ्लाय, फ्रूट फ्लाय, मॉस्किटो, त्याच्या लार्वीला आपण काय म्हणत असतो, मॅगट म्हणत असतो. पर्टिक्युलर मी जर हा क्वेश्चन सॉल्व्ह करत असेल तर त्यावेळेस मी काय करणार, मॅगट बघितलं, मी फ्रूट फ्लाय टिक करणार, समोर चालले जाणार. ओके, काही क्वेश्चन जे आहे ते आपल्याला टाइम सेव्हिंग असतात, पण आपल्याला असं वाटतं की आपण जर पुढचं रीड केलं नाही तर आपलं चुकून जाईल. पण काय आहे की गमक सगळं इथं आहे. ओके, मॅगट. पण क्वेश्चन जे आहे तो थरोली आपल्याला आपण इथं रीड करू, पण मी तुम्हाला सांगते की कोणते पॉइंट जे आपल्याला कॅच करायचे असतात, जसं की मॅगट, त्याच्यानंतर डिपॉझिट दी स्किन ऑफ रॅपनिंग फ्रूट, त्याच्यानंतर इंटू फ्रूट अँड फीड ऑन सॉफ्ट पल्प, इन्फेस्टेड रोड डिप्रेशिएशन विथ डार्क ग्रीन पंक्चर. हे काय आहे, पंक्चर. व्हेन कट ओपन मॅगट आर विजिबल अँड फायनली फ्रूट रॉट. आता फक्त मी लक्ष कशावरती देईल, की गावाची एक पेस्ट आहे जे की एक कुठं देते, त्याची जी स्किन आहे, ओके, या स्किन वरती
एग लेइंग असते, त्याच्यानंतर बोरिन टू फीड जे की सॉफ्ट वरती फीड करते आणि ग्रीन पंक्चर करते, म्हणजे हे काय करते, पंक्चर करते. ओके, त्याच्यानंतर दे आर फायनली फ्रूट रॉट अँड फॉल्स. तर आता बघा ऑप्शन बघूया. ए फ्रूट फ्लाय, बी मिलीबग, सी व्हाईट फ्लाय, डी व्हाईट फ्लाईज आणि ऑप्शन ई थ्रिप्स. तर बघा मिलीबग असेल, व्हाईट फ्लाय असेल, आफिड असेल, थ्रिप्स आफिड असेल, याच्यामध्ये आपल्याला कुठंतरी असं म्हटलं असतं की सक दी सेल सॅप. ओके, कारण हे काय आहेत, सॅप फिडर आहेत. ओके, याच्यामध्ये थ्रिप्सचा जर आपण विचार केला तर थ्रिप्सच्या जेव्हा आपल्याला क्वेश्चन येतो तर थ्रिप्स बद्दल आपल्याला लॅसिरेट दी माउथ पार्ट, ते काय करतात, लॅसिरेट करतात. जी प्लांट सॅप जे आहे ते सक्त करतात, पण लॅसिरेटिंग त्याचे माउथ पार्ट कसे असतात, लॅसिरेटिंग, रास्पिंग अँड सकिंग. ओके, लॅसिरेटिंग. आपलं करेक्ट आन्सर तर इथे फ्रूट फ्लाय आहे, पण हे काय आहे, इलिमिनेशन मेथड. जर आपण याचा पूर्णतः जर आपण विचार केला तर बघा, जी फ्रूट फ्लाय असते ते फ्रूट फ्लाय मध्ये काय असतं, प्रोबोसिस असतं. काय असतं, प्रोबोसिस असतं. ती काय करते, जे आपलं पर्टिक्युलर फ्रूट आहे ते प्रोबोसिसची जी स्किन आहे त्याने काय करते, पंक्चर करते. विथ दी हेल्प ऑफ प्रोबोसिस काय करते, स्किन पंक्चर करते. आणि ती प्रोबोसिस डेव्हलपच त्याच्यासाठी झालेला आहे की स्किन पंक्चरिंग. ओके, आणि जे एग लेइंग आहे, प्रत्येक फ्रूट फ्लायची एग लेइंग तुम्हाला ओवी पोझिशन जर विचारलं तर ते काय असेल, स्किन ऑफ फ्रूट. काय आहे, स्किन ऑफ फ्रूट. स्किन ऑफ फ्रूट यासाठी की जेव्हा ते एग हॅच झाल्यानंतर लार्वीला काय झालं पाहिजे, लगेच फूड जे आहे ते मिळालं पाहिजे यासाठी. ओके, वाईल आपण जे गावा, आपल्याला क्वेश्चन कशावरती आलेला आहे, गावा पेस्ट वरती. तर बघा, गावा पेस्ट मध्ये इम्पॉर्टंट आणखी जर आपल्याला क्वेश्चन कशावरती येऊ शकतो तर टी मॉस्किटो बग वरती जो आहे क्वेश्चन येऊ शकतो, ज्याला आपण हेलोफेलेटस अँटोनी किंवा फिजी बग सुद्धा म्हणतो. तर हा काय करतो, कुर्की फॉर्मेशन किंवा स्कॅब फॉर्मेशन जे आहे गव्हामध्ये कशाच्या कोण करते, कशाच्या सिम्पटममुळे आपल्याला दिसून येतं, तर टी मॉस्किटो बगच्या ऍक्टिव्हिटीमुळे आपल्याला दिसून येतो. देन मिलीबग सुद्धा एक आहे गावाचा इम्पॉर्टंट पेस्ट आहे. ओके, ज्याला आपण काय म्हणतो, फेरिसा व्हिरगेटा. रॉटिंग सिम्पटम जे दिसत असतील ते कशामुळे येतात, तर मिलीबगच्या ऍक्टिव्हिटीमुळे येत असतात. आणखी जर गावा पेस्ट मध्ये इम्पॉर्टंट एक आहे बघा, एक फ्रूट फ्लाय बघितली, दुसरी आपण मिलीबग बघितली, तिसरा जर आपण बघितलं तर टी मॉस्किटो बग. देन तो चौथा इम्पॉर्टंट येते आपलं त्याच्यामध्ये, ज्याला आपण म्हणतो स्पायरलिंग व्हाईट फ्लाय. यावरती क्वेश्चन येऊ शकतो, कारण ही काय इंट्रोड्यूस पेस्ट आहे श्रीलंकेवरून, ॲलिरोडोइकस डिस्पर्कस जिचं नाव आहे. ओके, आणि हे काय करते, सॅप फीड करत असते. हनी ड्यू फॉर्मेशन व्हाईट फ्लाय सारखंच आहे सेम, पण याचा जो डॅमेज आहे जनरली दिसत नव्हता, पण श्रीलंकेवरून जेव्हा ही इंट्रोड्यूस करण्यात आली तेव्हापासून याचा हवाक डॅमेज आपल्याला दिसून येतो. ओके, करेक्ट आन्सर काय आपलं, ऑप्शन ए. वळूया नेक्स्ट क्वेश्चन कडे. सॉर्गम शूट फ्लाय अटॅक सिम्पटम्स, आणि ऑप्शन आहे बघा, ए लार्वा कट द ग्रोइंग पॉइंट रिझल्टिंग इन विल्टिंग अँड ड्रायिंग ऑफ सेंट्रल लीफ. जो सेंट्रल लीफ आहे त्याला ड्राय करते, ज्याला आपण काय म्हणतो, डेड हार्ट सिम्पटम फॉर करते, त्याला म्हणतो डेड हार्ट सिम्पटम देते. आता डेड हार्ट सिम्पटम जे आहे सॉर्गम मध्ये, हे दोन्ही याच्यामध्ये आपल्याला दिसून येतात. दोन्ही याच्यामध्ये कशामध्ये, स्टेम बोरर सुद्धा आपल्याला डेड हार्ट सिम्पटम दाखवते, त्याच्यानंतर शूट फ्लाय सुद्धा काय दाखवते, डेड हार्ट सिम्पटम दाखवते. आपण नेक्स्ट बघूया, येलोइंग ऑफ लिव्स फ्रॉम टिप टू डाऊनवर्ड. नाही, हे तर सिम्पटम आपल्याला शूट फ्लायचे दिसून येत नाही. त्याच्यामध्ये ती काय करते, सेंट्रल लीफ जे आहे, सेंट्रल जो पोर्शन असतो त्याला काय करते, पंक्चर करते, डेड हार्ट करते, आणि टिलरिंग जे आहे ते फॉर्मेशन होत असतं. देन लार्वी फोल्ड लॉन्जिट्युडनली अँड लार्वा रिमेन इनसाइड. तर बघा, जे आपल्या लूपर आहेत, सेमी लूपर आहेत, ह्या काय करतात, किंवा लीफ फोल्डर आहेत, ह्या लीव्स काय करतात, पूर्ण फोल्ड करतात आणि इनसाइड म्हणजे आत राहून काय करतात, इनर कंटेंट जे आहे ते फीड करत असतात. हे सुद्धा सॉर्गम शूट फ्लायचं म्हणजे पर्टिक्युलर सिम्पटम नाही आहे. देन फीड ऑन ग्रेन टिश्यू ऑफ द लिव्स अँड लिव्ह बिकम व्हाईटिश पेपरी. तर हे सुद्धा सिम्पटम नाही आहेत. ऑप्शन
ई नन ऑफ दी अबोव. तर आपल्याला पर्टिक्युलर सॉर्गम शूट फ्लाय बद्दल विचारलं तर आपलं करेक्ट आन्सर काय असायला पाहिजे? ऑप्शन ए असायला पाहिजे. फक्त कन्फ्यूज व्हायचं नाही. स्टेम बोरर आणि शूट फ्लाय सुद्धा काय देते? डेड हार्ट सिम्पटम दाखवते. त्याच्यामध्ये पिन हेड साईज होल जे आहे ते स्टेम बोरर दाखवत असते. ओके. आता बघा, विच ऑइल केक इज यूज टू प्रिव्हेंट प्रिडेटरी फिशेस. प्रिडेटरी फिशेसला कोणता केक आपण आपल्या सी वॉटर मध्ये यूज करत असतो? तर ऑप्शन बघा, ए कॉटन केक, नीम ऑइल केक, सिसॅमम ऑइल, ऑप्शन डी ग्राउंडनट केक आणि ई काय आहे? महुआ केक. इथं जो महुआ केक आहे ते प्रिडेटरी फिशेस जे आहे ते प्रिव्हेंट करण्यासाठी यूज होत असतो. करेक्ट आन्सर काय आहे? ऑप्शन ई. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, विच ट्रॅप इज यूज टू ट्रॅप मेल इन इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट. आणि ऑप्शन आहे बघा, ए फेरोमन ट्रॅप, बी केज ट्रॅप, सी लाईट ट्रॅप, डी ग्ल्यू ट्रॅप आणि स्नेअर्स. स्नेअर हा तर ऑप्शन नाहीये. म्हणजे आता या 4 ऑप्शन पैकी आपल्याला आता ग्ल्यू ट्रॅप्स जे आहे, ग्ल्यू ट्रॅप, आता लाईट ट्रॅप जे आहे हा जनरली कशासाठी यूज करतो आपण? नॉक्टर्नल इन्सेक्ट. नॉक्टर्नल इन्सेक्ट साठी. कारण नॉक्टर्नल इन्सेक्ट जे आहे ते हायली फोटोट्रॉपिक आहेत. म्हणजे काय की लाईट कडे खेचून येतात. ओके. आणि जनरली हे आपल्याला रात्री पाहायला मिळतात. तर जे नॉक्टर्नल इन्सेक्ट आहेत जे की रात्री आपल्याला पाहायला मिळतात त्याचं जर आपल्याला मॅनेजमेंट करायचं असेल तर आपण काय करतो? लाईट ट्रॅप यूज करत असतो. नॉक्टर्नल इन्सेक्ट मध्ये काय येते? मॉथ्स आणि बटरफ्लाईज. ओके. मॉथ्स आणि बटरफ्लाईज याच्यामध्ये मेल आणि फिमेल सुद्धा ट्रॅप होत असतात. आपल्याला क्वेश्चन काय विचारलेला आहे की मेल जे आहे ते आपण ट्रॅप करत असतो. याच्यामध्ये सरळ सरळ काय आहे? फक्त एक हा ट्रॅप असतो. याच्यामध्ये काय देतात? लाईट ट्रॅप लावून देतात. ओके. हे कशासाठी? नॉक्टर्नल इन्सेक्ट साठी, मॉथ आणि बटरफ्लाय साठी. ओके. त्याच्यानंतर काही बिटल सुद्धा आहेत जे की काय फोटोट्रॉपिक असतील ते याच्यामध्ये ट्रॅप होतात. देन येतो केज ट्रॅप. केज ट्रॅप जनरली आपले जे रोडंट आहेत त्यासाठी यूज केला जातो. ओके. त्यानंतर येतो ग्ल्यू ट्रॅप. ग्ल्यू ट्रॅप किंवा याला काय म्हणतो आपण? स्टिकी ट्रॅप सुद्धा म्हणतो. स्टिकी ट्रॅप जे आहे, स्टिकी ट्रॅप आपण यूज करतो. 2 प्रकारचे स्टिकी ट्रॅप आपण यूज करतो. एक येलो स्टिकी ट्रॅप आणि दुसरा असतो ब्ल्यू स्टिकी ट्रॅप. ब्ल्यू स्टिकी ट्रॅप हा जनरली थ्रिप्स साठी यूज केला जातात. आता याच्यामध्ये कॉन्सेप्ट काय असेल की ब्ल्यू का आणि येलो का? तर येलो जो आहे यावरती अट्रॅक्ट होतात. जे अट्रॅक्शन आहे, ओके, अट्रॅक्टंट्स वगैरे आपण पाहत असतो आयपीएम मध्ये. तर येलो मध्ये जे आपला आफिड असेल, आफिड, जासिड असेल आणि आफिड, जासिड, व्हाईट फ्लाय असतील, हे काय होतात? येलो स्टिकी ट्रॅप कडे अट्रॅक्ट होतात. व्हाईल जो थ्रिप्स आहे त्यासाठी आपण कोणता ट्रॅप यूज करतो? ब्ल्यू स्टिकी ट्रॅप किंवा ब्ल्यू ग्ल्यू ट्रॅप आपण यूज करत असतो. ओके. याच्यामध्ये दुसरं असं कॉन्सेप्ट काहीच नाही की येल्लोच का ब्ल्यूच का. कारण काय की लॉ ऑफ अट्रॅक्शन, ते काय होतात? अट्रॅक्ट होतात लगेच येल्लो ट्रॅप, येल्लो कलर वरती आणि थ्री कलर वरती. म्हणून ते ट्रॅप आपण यूज करतो जनरली. ओके. आता आहे फेरोमोन ट्रॅप. आता फेरोमोन ट्रॅप काय आहे? कॉन्सेप्ट तुम्ही ऐकला असेल, फेरोमोन. फेरोमोन हा कॉन्सेप्ट असा आहे बघा, फेरोमोन ही काय आहे? एक हॉर्मोन आहे जे की आहे एक्टो हॉर्मोन. एक्टो हॉर्मोन जे की आहे स्पीसीज स्पेसिफिक. काय असते? स्पीसीज स्पेसिफिक असते. कशा स्पीसीज स्पेसिफिक का? तर पर्टिक्युलर जी फिमेल असेल, ओके, पर्टिक्युलर फिमेल, काही याच्यामध्ये मेल फेरोमोन सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. जनरली आपण इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंटच्या दृष्टीने विचार करतो. तुम्हाला सांगते, हे एक्टो हॉर्मोन असतात, स्पीसीज स्पेसिफिक असतात. स्पीसीज स्पेसिफिक म्हणजे काय? तर बघा, आता काय होतं की पर्टिक्युलर ही एक स्पीसीज आहे. आता आपण पकडू की स्पोडोप्टेरा लिटुरा आहे. काय आहे? स्पोडोप्टेरा लिटुरा. तर हिचं जी फिमेल आहे, ही फिमेल काय करेल? सेम स्पीसीज, ओके, फक्त काय होईल? मेलला सेम स्पीसीज. हे काय आहे? इंट्रा स्पेसिफिक असते. हे काय असतं? इंट्रा स्पेसिफिक म्हणजे विदिन अ स्पीसीज असतं. जी फिमेल आहे ती काय करेल? एक हार्मोन सिक्रीट करेल किंवा ज्याला आपण स्पोडोल्यूर म्हणतो. ओके. तो फेरोमोन काय करेल? सिक्रीट करेल. कशासाठी? टू अट्रॅक्ट मेल. टू अट्रॅक्ट मेल कशासाठी? तर मेटिंगसाठी. ओके. तर ही जी फिमेल जेव्हा फेरोमोन सिक्रीट करते, हा मेल काय करतो? हिच्याकडे येऊन कशासाठी? तर मेटिंगसाठी ते एकत्र येत असतात. एक्झॅक्टली आपण आयपीएम मध्ये काय करतो की सिंथेटिक फेरोमोन तयार करतो. काय करतो? सिंथेटिक फेरोमोन तयार करतो.
सिंथेटिक फेरोमोन तयार करतो आणि तुम्ही फेरोमोन ट्रॅप बघितला असेल. ओके, फेरोमोन ट्रॅप बघितला असेल, इथे एक ल्यूर असतो. हा जो ल्यूर असतो याच्यामध्ये काय असतो, सिंथेटिक फेरोमोन हार्मोन जे आहे ते प्रेझेंट असतं. हे खूप व्होलाटाईल नेचर असतं याचं. याने काय होतं, हे पूर्ण एअरमध्ये स्प्रेड होऊन जाते. पूर्ण एअरमध्ये स्प्रेड झाल्यानंतर काय होतं, एअरमध्ये स्प्रेड झाल्यानंतर मेलला असं वाटते की आपल्याला कॉल जो आहे, हा जो फेरोमोन आहे हा कुणी सिक्रेट केला, फिमेलनी सिक्रेट केला. म्हणून हा मेल जो आहे हा या पर्टिक्युलर फेरोमोन ट्रॅप वरती येतो आणि इथं काय होतं, तो ट्रॅप म्हणजे या फेरोमोन वरती तो येतो आणि या ट्रॅप मध्ये आपण त्याला काय करतो, ट्रॅप करतो. म्हणून आपण याला काय म्हणतो, फेरोमोन ट्रॅप असं म्हणत असतो. ऍक्च्युअली तो फिमेलच्या शोधात येतो आणि आपण त्याला ट्रॅप करून घेतो. याने काय होते तर जी मेटिंग आहे, सक्सेसफुल मेटिंग आपण होऊ देत नाही, मेटिंगला आळा बसतो. मेटिंग जर झाली नाही तर एग लेइंग होणार नाही. एग लेइंग जर झाली नाही तर जी कीड आहे ती आपल्या शेतात येणार नाही. ओके, तर हे काय आहे, एक मॅनेजमेंट टॅक्टिक आहे, इफेक्टिव्ह मॅनेजमेंट टॅक्टिक आहे. जनरली यूज होते लेपिडोप्टेरन पेस्ट साठी. कुणासाठी, लेपिडोप्टेरन पेस्ट जे आहे त्यासाठी यूज होत असते. कोणती, फेरोमोन ट्रॅप. करेक्ट आन्सर आहे आपलं ऑप्शन ए. ओके, मॉनिटरिंग साठी सुद्धा आपण करू शकतो. मॉनिटरिंग जनरली मॉनिटरिंग साठीच करतात, कारण काय होते की कोणती पेस्ट आली हे आपल्याला जर माहित करायचं असेल तर स्टार्टिंगला आपण फेरोमोन ट्रॅप जे आहे ते लावत असतो. ओके, कळालं आपलं. करेक्ट आन्सर काय, ऑप्शन ए. वळूया नेक्स्ट क्वेश्चन कडे. विच ऑफ द फॉलोइंग रेफर टू झोन ऑफ इल्युएशन. आता इथे आपल्याला कन्फ्युजन कशामध्ये असते, ई इल्युएशन आणि आय इल्युएशन याच्यामध्ये. तर बघा, जे झोन आहेत किती आहेत, झोन ओ, ए, ई, बी, सी. ओके, जो की याच्यामध्ये आपल्याला ऑर्गॅनिक सॉइल दिसून येते. ओके, त्याच्यानंतर जो ए असतो तो काय असतो, एक्झिटचा ए असतो. ओके, याच्यामध्ये काय होते की इल्युएशन, जे काही क्ले मिनरल्स असतील ते काय होतात, लॉस्ट होतात याच्यामधून, ए मधून एक्झिट होतात. ओके, काय होतात, एक्झिट होतात. याला काय म्हणतो आपण, झोन ऑफ इल्युएशन. याच्यामध्ये आपल्याला टॉप सॉइल दिसून येते. ओके, आणि इथं सी नंतर काय येतं, पॅरेंट मटेरियल. हे कशाचं क्लासिफिकेशन बघितलं आपण, सॉइल प्रोफाईल. ओके, सॉइल प्रोफाईल मध्ये. तर बघा, आपल्याला विचारलेलं काय आहे, आय इल्युएशन. आय इल्युएशन कशामध्ये होतं तर जो बी झोन आहे त्याच्यामध्ये काय होते की जे एक्झिट झालेले आहे, इथले जे क्ले मिनरल एक्झिट झाले आहे ते कुठे एंटर करतात, तर झोन बी मध्ये एंटर करत असतात. आता ए मधून काय होतात, एक्झिट होतात. एवढं लक्षात ठेवायचं, इल्युएशन. इल्युएशन. ओके, एक्झिट होतात, इल्युएशन. कुठून, ए मधून. डिपॉझिट कुठे होतात, बी मध्ये डिपॉझिट होतात. अक्युमुलेट होतात, आपण असं त्याला म्हणू. कोण अक्युमुलेट होतात, तर व्हेरियस क्ले मिनरल पार्टिकल जे आहे ते इथे अक्युमुलेट होत असतात, त्याला आपण म्हणतो इल्युएशन. एक्झॅक्ट क्वेश्चन मध्ये आपल्याला हेच विचारलंय, इल्युएशन. तर तुम्ही फक्त एक्झिट, इल्युएशन लक्षात ठेवा. इल्युएशन जे आहे ते आपण म्हणजे विथ दी हेल्प ऑफ नंतर इलिमिनेशन मेथड आपण या क्वेश्चनचा आन्सर देऊ शकतो. म्हणून इथे करेक्ट आन्सर काय आहे, ऑप्शन बी. ओके, कोणता आहे झोन, तो बी झोन. इल्युएशनचा झोन, एक्झिट झोन कोणता आहे, ए झोन. ओके, जे नाही बघा, बॉटॅनिकल नेम ऑफ पोमोग्रेनेट. आणि आपल्याला ऑप्शन्स दिले आहे बघा. ऑप्शन ए, पायरोस्क्युमिनिस. पायरोस्क्युमिनिस कशाचं नाव आहे, तर अल्मॉन्डचं नाव आहे. ओके, देन ऑप्शन बी आहे प्रुनुस पर्सिका. प्रुनुस पर्सिका कशाचं नाव आहे, तर पीचचं नाव आहे. ऑप्शन सी, सिरियम गावा. त्याच्या नावातच आहे, नाव कशाचं आहे, गावाचं. देन आहे मालस डोमॅस्टिका. मालस डोमॅस्टिका कशाचं नाव आहे, ऍपलचं. आणि ऑप्शन ई आहे प्युनिका ग्रॅनाटम. हे कशाचं नाव आहे, पोमोग्रेनेटचं. क्वेश्चन इझी आहे. ओके, बघा क्वेश्चन कशावरती आहे, बॉटनिकल नेम वरती. 2019 चा क्वेश्चन, बॉटनिकल नेम ऑफ पोमोग्रेनेट. 2021 मध्ये क्वेश्चन आला होता, बॉटनिकल नेम ऑफ राईस. तर आता मी रिपिटेशन यासाठी करते आहे की बॉटनिकल नेम आहे, बॉटनिकल नेम आपण म्हणू की आपण विचार करतो की एएफओ खूप हार्ड असते, त्याच्यामध्ये आपल्याला एवढे इझी क्वेश्चन विचारले जाणार नाही. तर ही चूक आपल्याला करायची नाही आहे. स्टार्टिंगला जेव्हा आपण अभ्यास करतो तर बॉटनिकल नेम जे आहे थरोली रीड झाले पाहिजे, किंवा तुम्ही जिथं अभ्यास करता तिथं जे आहे बॉटनिकल नेमची एक लिस्ट लावून ठेवा. बॉटनिकल नेम, त्याच्यानंतर त्याचा क्रोमोझोम नंबर, त्याच्यानंतर त्याची ओरिजिन, त्याची फॅमिली, असे जे डिटेल आहे. ओके, जे की एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू आपल्याला की हे काय आहे, रटाळ वाढणं जातं आपल्याला, म्हणजे वाचायला थोडंसं अवघड, म्हणजे
लक्षात ठेवायला अवघड जातं ते काय करायचं, जिथं आपण अभ्यास करतो तिथं स्टिक करून द्यायचं. ओके, इथे करेक्ट आन्सर काय आपलं ऑप्शन ई. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, ब्ल्यू कलर टॅग फॉर विच सीड टाईप. NBFRC आपण लक्षात ठेवत असतो. काय NBFRC, तर आपल्याला कलर टॅग विचारलेला आहे. ब्ल्यू कलर टॅग हा कशाचा असतो? ऑप्शन बघा, ए सर्टिफाईड सीड, बी फाउंडेशन सीड, सी रजिस्टर्ड सीड, डी ब्रीडर सीड आणि ई आहे न्यूक्लियस सीड. तर बघा, हे सीड क्लास आहेत आणि हे टॅग कलर आहेत. जनरली ब्रीडर सीडला कोणता कलर असतो? गोल्डन येलो. फाउंडेशन सीडला व्हाईट कलर. ओके, फाउंडेशन सीडला व्हाईट कलर. आता सर्टिफाईड सीड जे आहे त्यासाठी कोणता असतो? ब्ल्यू कलर असतो. फाउंडेशन सीड साठी कोणता असतो? तर व्हाईट कलर असतो. रजिस्टर्ड सीड साठी कोणता असतो? तर पर्पल कलर असतो. आणि ब्रीडर साठी कोणता असतो? गोल्डन येलो कलर असतो. गोल्डन येलो कलर. न्यूक्लियस साठी जनरली कलर नसतो. आपल्याला क्वेश्चन काय विचारलेला आहे? ब्ल्यू कलर कशासाठी असतो? तर आपला करेक्ट आन्सर काय आहे? ऑप्शन ए, सर्टिफाईड कलर. बघा, तुम्हाला आता इझी वाटते आहे, पण जेव्हा आपण एक्झॅक्ट क्वेश्चनकडे वळत असतो तेव्हा बघा, हा जो चार्ट आहे हा आपल्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे. सीटेकचे जे आहे 2 ते 3च पेज आहेत, पण ते आपल्याला कोणतीही एक्झाम असो 1 ते 2 मार्क्स जे आहे ते देऊन जातात. आणि ज्याचा रिझल्ट 0.25 ने गेला आहे त्याला कळतं की 1 ते 2 मार्क्स किती इम्पॉर्टंट असतात ते. ओके, वळूया नेक्स्ट क्वेश्चनकडे. इरेग्युलर बिअरिंग मँगो व्हरायटी इज, आणि ऑप्शन आहे बघा, ए केसर, बी पायरी, सी नीलम, डी तोतापुरी आणि ऑप्शन ई आहे हिमसागर. इथं करेक्ट आन्सर काय आहे? ऑप्शन ए, केसर. केसर काय आपला इरेग्युलर बिईंग व्हरायटी जी आहे कशाची? मँगोची पाहायला मिळते. कोणती? केसर. देन नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, विच एंटोमोपॅथोजन फंगस रोल ॲज अ मायक्रोबियल कंट्रोल एजंट इन कॉटन बोलवम. आणि ऑप्शन आहे बघा, ए बिवेरिया बॅसियाना, बी स्पोडोप्टेरा लिट्युरा, ऑप्शन सी हेलिकर पार्मिजरा, डी व्हर्टिसिलियम लॅकानी आणि ई नन ऑफ दी अबोव. तर आपल्याला एंटोमोपॅथोजन फंगस विचारलाय, तर याच्यामध्ये स्पोडोप्टेरा लिट्युरा तर येणार नाही. ऑप्शन सी हेलिकर पार्मिजरा सुद्धा येणार नाही. तर आता राहिलं बिवेरिया बॅसियाना, व्हर्टिसिलियम लेकानी. तर मायक्रोबियल कंट्रोल म्हणजे काय? तर मायक्रोबियल कंट्रोल मध्ये जे की आपण एंटोमोपॅथोजन यूज करत असतो, ज्याच्यामध्ये फंगी असेल, त्याच्यानंतर बॅक्टेरिया असेल, व्हायरस असेल, हे कशासाठी आपण यूज करतो? बोलवर्म मॅनेजमेंटसाठी. कॉटन मध्ये बोलवर्म मॅनेजमेंटसाठी फंगी, बॅक्टेरिया, व्हायरस जे काही यूज करतो त्याला काय म्हणतो आपण? मायक्रोबियल कंट्रोल असं म्हणतो. बायोलॉजिकल कंट्रोल आणि मायक्रोबियल कंट्रोल मध्ये कन्फ्युज व्हायचं नाही. बायोलॉजिकल कंट्रोल मध्ये प्रीडेटर, पॅरासाइट आणि पॅरासिटॉइड यूज होत असतात. पॅरासिटॉइड यूज होत असतात. आणि मायक्रोबियल मध्ये फंगी, बॅक्टेरिया आणि व्हायरस. तर कॉटन मध्ये जर आपण बघितलं तर जे फंगल आहेत, एंटोमोपॅथोजन फंगस कोणते आहेत? बिवेरिया बॅसियाना, मेटारायझियम, एनोसोप्ली, व्हर्टिसिलियम लेकानी, लेकॅनिसियम, लॅकॅली, हे काय आहेत? ह्या व्हेरियस एंटोमोपॅथोजेनिक फंगस आपण यूज करत असतो. तर पर्टिक्युलर कॉटन बोलवर्म मॅनेजमेंटसाठी कोणती यूज होते? तर ब्युवेरिया बासियाना. कोणती होते? ब्युवेरिया बासियाना. तुम्ही जर फील्डमध्ये गेले आणि व्हाईट कलरची एकदम आपल्याला जी लार्वी, डेड झालेली लार्वी आहे, ओके, डेड लार्वी जी आहे व्हाईट कलर दिसत असेल तर तो कशामुळे? तो ब्युवेरिया बासियानामुळे येत असतो. वाईल बॅक्टेरियल जर आपण बघितलं की बॅक्टेरिया कोणता यूज करतो? तर बॅसिलस थ्रुंजेनेसिस, बीटी बॅक्टेरिया. ओके, आपण डायपेल, डेल्फिन, थुरिसाइड ह्या नावाने बॅक्टेरियल अप्लिकेशन आपण करत असतो. देन येतो व्हायरस कोणता यूज करतो? HANPV. ओके, कॉटन बोलवर्म मध्ये आपली अमेरिकन बोलवर्म आहे त्याच्या मॅनेजमेंटसाठी आपण HANPV यूज करत असतो. इथे आपला करेक्ट आन्सर काय? ऑप्शन ए. नेक्स्ट क्वेश्चन बघा, येलो कलर ऑफ मिल्क इज ड्यू टू, आणि ऑप्शन आहे बघा, ए मॅग्नेशियम, बी कॅल्शियम, सी कॅरेटेनाइड, डी मिनरल आणि ऑप्शन ई केसिन. तर येलो कलर जो आहे मिल्क मध्ये हा कशाने येत असतो? तर कॅरेटेनॉइडने येत असतो. करेक्ट आन्सर काय आहे? ऑप्शन सी. व्हाईल केसिननी कोणता कलर येतो? तर व्हाईट कलर येतो. ओके, व्हाईट कलर जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो. कॅल्शियमने काय होतो? जर कॅल्शियमची जी डिफिशियन्सी जर आली तर मिल्क फीवर जो आहे तो होत असतो. ओके, इथं आपलं करेक्ट आन्सर काय आहे? ऑप्शन सी. बघा, आज आपण जे आहे मोस्ट ऑफ दी क्वेश्चन 2019, आज आपण कोणते क्वेश्चन बघितले? 2019 ची जी काही आपली AFO मेन्सचे क्वेश्चन आपण बघितले. तर बघा, इथे आपण थांबूया. जर तुमचे काही सजेशन असतील तर तुम्ही मला कमेंटच्या माध्यमातून सांगू शकता. आणि जर समजा तुम्ही लेक्चर फर्स्ट टाइम बघत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्स सोबत शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका. ओके, थँक्यू सो मच.